लसूण आणि हिरवी मिरची आपल्या हृदयासाठी खूप चांगले असते। आज वाढदिवस आहे, टेक्स्चर पाहू शकतो तुम्ही ठेच्याचं। टू मच ह्यूज हेवी रेन इज फॉलिंग। ह्याच्यामध्ये फक्त मेहंदी पावडरच आहे, दुसरं काहीच नाही। खूप टेस्टी झाली, मस्तच। बेटी धर्म को संस्कृती को आगे लेके जाती है। म्हणजे ती ताजी नसतेच ऍक्च्युली, 10-12 तास अगोदर तोडलेली असते। हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। सकाळचे 8:30 वाजलेले आहेत, माझं तुळशी पूजन झालेलं आहे, सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि आता फक्त हिरव्या मिरचीचा ठेचा बनवायचा राहिलेला आहे। त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे। मागच्या वेळेस बऱ्याचशा कमेंट आलेल्या की हिरव्या मिरचीच्या ठेच्याची रेसिपी दाखवा, तर मी ती रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे। पण त्याच्या अगोदर आता व्यायाम करून घेते आणि नंतर रेसिपी दाखवते। आहे माझा, आता ठेचा करूया। इथं फोंडेजी देवपूजा पण करत आहेत। अगोदर नैवेद्य देते देवाला। फोंडेजी नैवेद्य लीजिए। प्राणाय स्वाहा यानाय स्वाहा। फोंडेजींची देवपूजा संपन्न झालेली आहे। आता मिरचू बनवूयात, सॉरी ठेचा बनवूयात हिरव्या मिरचीचा। तर ह्या प्लेटमध्ये मी हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे। ही कमी तिखट मिरची आहे आणि हिचे ना असे तुकडे केलेले आहेत। मला वाटतं जवळजवळ अर्धा सेंटीमीटरचा तुकडा असेल एक। आणि इथं लसूण पण सोलून घेतलेला आहे, लसूण थोडासा जास्त घेतलेला आहे। लसूण आणि हिरवी मिरची आपल्या हृदयासाठी खूप चांगले असते। लसूण आणि हिरवी मिरचीमुळे आपल्या शरीरातील रक्त पातळ होत असतं। तर बनवूयात आता ठेचा। तर इथं कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये थोडंसं जास्त तेल घातलेलं आहे। आता तेलामध्ये जिरं घालते, बारीक चमचा जिरं घालत आहे मी। त्याच्यानंतर घालायचं आहे थोडासा हिंग, थोडीशी हळद। आता घालायची आहे बारीक चिरलेली मिरची, त्याच्यानंतर लसूण। खूप आरोग्यदायी चटणी आहे ही, सॉरी ठेचा आहे हा। चला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे, तेलामध्ये तळायचं आहे। चवीनुसार मीठ पण घालायचं आहे। चलो मिक्स वेल। गावाकडची लोक तर रोज ठेचा खातात, त्याच्यामुळे त्यांचं आरोग्य चांगलं राहतं आणि कष्टही असतं ना, काम असतं, शरीर चांगलं राहतं कामामुळे, पौष्टिक आहारामुळे। काही लोक पाट्यावरती वाटतात ठेचा, काही लोक खलबत्त्यात ठेचतात, पण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेचणार आहे, म्हणजे वाटणार आहे हलकासा। चला हे बघा छान तळी जात आहे मिरची। हे बघा मिरची आणि लसूण छान हलका खरपूस भाजलेला आहे। आता गॅस बंद करते आणि ह्या प्लेटमध्ये काढून ठेवते लसूण आणि मिरची, कारण थंड होणार नाही लवकर आणि मला आता भूक लागलेली आहे, त्याच्यामुळे मी घाई करत आहे। मस्त बाजरीची भाकर आणि हिरव्या मिरचीचा ठेचाचा आनंद घेणार आहे मी आज। मिरची आणि लसूण हलकासा थंड झालेला आहे। आता मी वाटते, याला ठेचणार नाही, वाटणार आहे। काय करणार, कशावरती वाटणार? शहरामध्ये हा तर प्रॉब्लेम आहे, पाटावर वटा नाहीये किंवा मोठा खलबत्ता पण ठेवू शकत नाही, स्लॅबला तडे जातात। आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आताच मिरची घातलेली शेपूच्या भाजीत टाकण्यासाठी, त्याच्यामुळे हे भांडं असं दिसत आहे। काय बोललात फोंडेजी? हा आमच्याकडे खलबत्ता आहे, पण नवीन घरी आहे, पण अफसोस आता ते घर भाड्याने दिलेलं आहे आम्ही। चला हलकस वाटून घेते, फक्त 1 ते 2 सेकंद वाटायचं आहे। तव्यावरती मिरच्या भाजल्या असतील ना तर फुलपात्राने पण ठेचतात त्याला, पण मी ते कष्ट नाही करत आहे, मी डायरेक्ट मिक्सरवरतीच वाटते आहे हलकस। हे बघा बस ओके। चलो भाई, मी अजून एकदा फिरवते। चला आता वाटला गेलेला असेल बऱ्यापैकी। वा भाई बाबा, हे बघा हे असं टेक्स्चर दिसत आहे ठेच्याचं। ठेचा नाही वाटलाय हा। चला एका वाटीमध्ये किंवा भांड्यामध्ये काढून ठेवते। चला ठेचा मी ह्या भांड्यामध्ये काढलेला आहे। आता वरून थोडीशी कोथिंबीर सोडते। हे बघा टेक्स्चर पाहू शकतो तुम्ही ठेच्याचं। ठेचा म्हणा किंवा याला वाटला म्हणा, ठेचा म्हणजे आपण ज्याला ठेचतो तो ठेचा असतो, पण ह्याला मी वाटला आहे। हे बघा
पौष्टिक हेल्दी ठेचा तयार झालेला आहे. मी तर अशा पद्धतीनं करत असते. जर तुम्हाला माझी पद्धत आवडली असेल ठेचा करण्याची तर तुम्ही पण ह्या पद्धतीनं घरी बनवा. फोंडजी खूप हंग्री आहेत ठेचा खाण्याविषयी. देते फोंडजी. फोंडजींचं जेवण सुद्धा झालेलं आहे एवढ्या वेळात मी ठेचा करेपर्यंत. आता मी आणि मना जेवण करायला बसलेलो आहोत. मस्त मस्त आज देशी थाळी खात आहे मी. शापूची भाजी, कारल्याची भाजी, ठेचा, नंतर कांदा, बाजरीची भाकर. या टेस्टला ना अजून टेस्टी बनवण्यासाठी तुम्ही शेंगदाणे पण टाकू शकता याच्यामध्ये. तळतानाच टाकायचे ते पण तळे जातात चांगले. अडम ब्रह्मा रसम विष्णू भोक्ता देवो जनार्दनम एवं देहात्वा तथा ज्ञात्वा अन्नदोषण लिप्पते. जय श्री कृष्ण भगवान की. चला अगोदर मस्ट ट्राय ठेचा. I have also tried first ठेचा. अरे कारला आला याच्यामध्ये. मस्त. एक नंबर. Now it's at 12:30 p.m. After having food, I have cleaned my kitchen and utensil, and now outside heavy rain is falling in our area. Too much huge heavy rain is falling. What can I say? And today one bunker is not laying watching reels. What are you watching? I'm watching this streams live streams today. Okay. There will not be practical of OS. Therefore you bunk college. Yes. Bunk not. Why should I go for one lecture bunk? You bunk one lecture. Why should I go from here to? No. See here. Oh my God. Huge heavy rain is falling. Too much rain is falling. बाप रे बाप. काय पाऊस आहे. 1 तास झालं कंटिन्यू असा धो 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 बरसत आहे. भयंकर पाऊस येत आहे पडत आहे पुण्यामध्ये. That's why you decided not going to school. Sorry, college. What? I want to go to mall for buying natural mehendi, for applying on my head, dyeing my head. You should because dye your hair white. White, not the white. No, you should. Red. No, red. White. Day by day I am getting Older and older. And my hair also getting white and white. So I decided I want to apply मेहंदी. चल आता पाऊस थांबायची वाट बघते. पाऊस थांबल्यानंतर मॉलमध्ये जाऊन येते. नॅचरल मेहंदी मिळते का बघते केसांना लावायला. एका ताईंची कमेंट पण आलेली की तुम्ही फ्रीज कसा सेट केलाय ते दाखवा. तर हा लहान फ्रीज आहे. पूर्वी आमच्याकडे मोठा फ्रीज होता, तो आम्ही विकून टाकला. काय करणार, त्या फ्रीजचा वापरच होत नव्हता. आणि ह्या फ्रीजचा सुद्धा काय वापर नाही तसा. मी फक्त कोथिंबीर आणि मिरचीच ठेवत असते या फ्रीजमध्ये. बघा शेवग्याची शेंग आहे. एक्स्ट्रा झालेली भाजी मी ठेवत असते, नाहीतर काही नाही ठेवत. फक्त दूध दही ठेवत असते, बाकी काही नाही. आम्ही भाजी मंडईतून भाजी आणली की लगेच ताजी करून खात असतो. म्हणजे ती ताजी नसतेच ऍक्च्युली, 10-12 तास अगोदर तोडलेली असते. त्याच्यानंतर बघा आणायची ती फ्रीजमध्ये 4-8 दिवस ठेवायची. काय होत असेल भाज्यांचं, शिळच होऊन जात असतील ना, त्यातले पोषण तत्व पण कमी होऊन जात असतील. म्हणून मी भाज्या फ्रीजमध्ये नाही ठेवत. आज भाज्या आणल्या की उद्या सकाळी संध्याकाळी करून संपून टाकत असतो आम्ही. आपल्या दृष्टीने तर ताज्याच भाज्या आम्ही खातोय, काय करणार. बाकी हा लहान फ्रीज आम्ही कपाटावरती सेट केलेला आहे. किचन युनिट आहे आणि त्याच्यावरती काच ठेवलेली आहे. काचेवरती आम्हाला फ्रीज ठेवायचा होता, पण काचेवरून घसरत होता. म्हणून काय केलं आम्ही, या फ्रीजच्या पॅकिंगमध्येच हा बोर्ड होता थर्माकोलचा, तर तो बोर्ड खाली ठेवला आणि त्याच्यावरती फ्रीज ठेवला. तर असा सेट केलेला आहे आम्ही. बघा काचेवरती खूप धूळ बसलेली आहे. थोड्या वेळाने बसून घेते. आत्ता पाऊस थोडासा कमी झालेला आहे. चला आता मॉलमध्ये जाऊया, बघूया नॅचरल मेहंदी मिळते का ते. पोहोचली आहे मी मॉलमध्ये. आता बघते नॅचरल मेहंदी मिळते का ते. चलो भाई ढूंढना पडेगा अभी इधर. हे बघा इथं 2-3 प्रकारच्या नॅचरल मेहंदी आहेत, पण मी ही घेते नुपूरची. ह्याच्यामध्ये फक्त मेहंदी पावडरच आहे, दुसरं काहीच नाही. चला आलेली आहे मी मॉलमधून घरी. मॉल जवळच होता, 5 मिनिटाच्या अंतरावरती. एक वस्तू घ्यायला गेले आणि 5-6 वस्तू घेऊन आलेली आहे. वाय आर यू लाफिंग?
आज संध्याकाळी मेहंदी लोखंडी कढईमध्ये भिजायला ठेवते आणि सकाळी लावते केसांना. आता दुपारचे 3:30 वाजले आहेत आणि मी आता माझ्या छोट्याशा मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला चाललेली आहे. ती मैत्रीण म्हणजे श्रेया. तिच्या घरी मी चाललेली आहे आता. चला श्रेयाला भेटून येते. हे बघा पाऊस पडतच आहे, बारीक आहे पण आता. मग सकाळपासून खूप जोराचा पाऊस पडत होता, आता हलका झालेला आहे पाऊस. आमचं बरं, आम्ही नेहमी टेरेसवरून ये जा करत असतो. श्रेया, अरे कहाँ गई मेरी दोस्त, सबसे फेवरेट दोस्त कहाँ गई? हे बघा ही आहे माझी छोटीशी मैत्रीण. राधे राधे बेटा, आज वाढदिवस आहे, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तू दीर्घायुष्य हो, हीच माझी श्रीकृष्णाचरणी प्रार्थना. आणि हे बघ त्यासाठी एवढा मोठा चॉकलेट, एवढा मोठं बिंगोचं पॅकेट. सगळेजण गोड देतात, मी म्हणलं आज थोडस चटपट तिखट पण द्यावं काय तर खायला हिला. बघा मी बर्थडे विश करायला आलेली आहे आणि मला चहाची पार्टी पण मिळाली. धन्यवाद आपका. मस्त अद्रक इलायची. हाँ अदरक और इलायची डाल के चाय बनाई. श्रेया खूप टेस्टी चहा बनवते. डॉली हाथ की चाय भी के देखो. डॉली हाथ की. फिर भाभी क्या चल रहा है? बैठी हूँ, तुम्हारा रास्ता देखती हूँ. हाँ आंटी आने वाली है. हाँ मैंने फोन किया था श्रेया को. अभी रुकी बारिश, थोड़ी सी रुकी है, बहुत बारिश. फिर भी चालू है भुरभुर. पूरा दिन हो गया, 2-3 दिन हो गए कंटिन्यू बारिश. हा ना. माझ्या मैत्रिणीने चहा आणलेला आहे. धन्यवाद. चाय वाह भाई वाह वाह. आपका मत करवाना, पी लो. थँक्यू. असल्या पावसाळी वातावरणात गरमागरम चहाचा आनंद घेतो. एकदम इलायची, अद्रक आणि काय टाकलं बाळा तू याच्यामध्ये? सिगरेट नहीं बताते. हे बघा अशी आहे माझी मैत्रीण, खूप फटकळ आहे. पण जे स्वभावाने फटकळ असतात ना, हजरजबाबी लोक, ते चांगले असतात मनाने स्वभावाने. चला चहा पिते. मैं जा रही हूँ पढ़ने का. क्या करेगी? खूप टेस्टी झाली बाळा. नहीं. हे बघा खूप टेस्टी झाली, मस्तच. खूपच छान. श्रेयाला खूप छान बनवता येते चहा, मस्त. सही में बहुत टेस्टी बनी है. मी खोटं कौतुक नहीं करत. भाभी आती हूँ बेटा. राधे राधे. अच्छे से रहियो, पढ़ो लिखो, आगे बढ़ो और बड़ों का सम्मान करो, धर्म संस्कृति का पालन करो. जो घर की जो लड़की रहती है ना, बेटी ही धर्म को, संस्कृति को आगे लेके जाती है. ठीक है, आती हूँ. चलो. असं नसतं, शिकतात. हा श्रेया खूप छान ढोल वाजवते, टाळ वाजवते. आरतीचा ढोल, आरतीचा टाळ वाजवते, खूप छान. चलो अभि. चला पाऊस थांबलेला आहे, थोडासा बरं वाटत आहे. थोडासा थांबलाय तर, नाहीतर खूप धुवाधार पाऊस पडत होता. दादू खोलो दरवाजा. मनुडिया जेवण करतोय. यू आर इटिंग सेव. ओके. श्रेयाला बर्थडे विश करून आलेली आहे. आता बाजरी दळायला टाकते. चला आता बाजरी सुद्धा मी दळायला टाकलेली आहे आणि एवढी कामं करता करता सायंकाळचे 6:30 वाजलेले आहेत आता. आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.